नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण कच्च्या चिवड्याची रेसिपी बघूया। यासाठी लागणारे साहित्य: टोमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर, तिखट, मीठ, चाट मसाला, मुरमुरे, पोहे, फरसाण, तेल, शेंगदाणे थोडे भाजून घेतलेले आणि डाळव आणि कढीपत्ता या प्रकारचं आपण साहित्य इथे घेतलेलं आहे। आता सर्वप्रथम आपण येथे मुरमुरे घेऊया। हे मुरमुरे आपण कच्चेच घेतलेले आहेत, तुम्ही पाहिजे तर याला थोडं भाजून घेऊ शकता। उन्हाळ्याचे दिवस असताना आपण याला कच्चे घेतले, पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये याला थोडंसं भाजून घ्यायचं, बाकी ओके। त्यानंतर आपण याच्यात कच्चे पोहे टाकले, पोहे भिजवलेले नाही काही नाही, तर सरळ सरळ आपण पोहे मिक्स केलेले आहेत। पोह्यांनंतर आपण जे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे तो टोमॅटो आपण याच्यात टाकायचा। त्यानंतर कांदा आपण याच्यात मिक्स करूया। त्यानंतर मिरची, हे सगळं साहित्य आपण एकदा याच्यावर मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याजवळ जे डाळवं होते ते डाळवं आपण इथे घेतलेले आहेत, एक साधारणतः वाटीभर आपण हे घेतलेले डाळवं आहेत। डाळव्यानंतर आपण यात टाकणार आहोत ते फरसाण। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे फरसाण ॲड करू शकता, कोणतंही फरसाण इथे चालेल, आपल्या आवडीप्रमाणे, तिखट गोड जसं पाहावे तसं। त्यानंतर हे शेंगदाणे थोडेसे मी तळून घेतलेले, जेवणामध्ये जे आमच्याकडे शेंगदाणे थोडेसे तळून घेतले जातात तेच मी इथे यूज केलेले आहे। त्यानंतर इथे तेल टाकले, तेलाचं प्रमाण अगदी थोडंच ठेवलेलं आहे, तुम्हाला हवं त्या पद्धतीनं तेल तुम्ही ॲडजस्ट करू शकता। नंतर कोथिंबीर आपण इथे ॲड केलेली आहे। त्यानंतर हा चाट मसाला, मीठ आणि तिखट आपण इथे ॲड केलेलं आहे। तर आता हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून आपण याला हातानेच घेऊया, जेणेकरून हे छान मिक्स होईल। आणि मिक्स या पद्धतीनं करत राहायचं, जेणेकरून तिखट, मीठ, चाट मसाला हे सर्व जे बाकीचे आयटम आहेत त्याच्यावर छान असे त्यांची एक कोटिंग येईल, तेल पण त्याच्यामध्ये छान असं सगळीकडे लागेल। त्यामुळे आपण इथे हातानंच याला मिक्स करतोय आणि या पद्धतीनं याला पूर्णपणे मिक्स करायचं। उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला दुपारच्या वेळेस काहीतरी असं एक पदार्थ तयार करायचा असतो नाश्त्यासाठी, त्यावेळेस हा पदार्थ तुम्ही छान असा तयार करू शकता। यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची फोडणी वगैरे काही घातलेली नाही आहे, त्यामुळे याला आपण कच्चा चिवडा असं म्हणतोय। तर बघा, आपला कच्चा चिवडा तयार आहे। चला तर मग या खायला कच्चा चिवडा। छान कोथिंबीरीने सजवलेला आहे। चला तर मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये।